तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील पाटण येथे मुसळधार पावसामुळे डोंगरकडा कोसळून नंदू तिकोणे, अनिता तिकोणे आणि त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर तिकोणे यांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि आमदार सुनील शेळके यांनी शनिवार 11 जुलै रोजी घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबियांची सांत्वन केले। दुर्घटनेतील तिन्ही मृतांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपये अशी एकूण 12 लाख रुपयांची आर्थिक मदत शासनाकडून मंजूर करण्यात आली असून संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ती जमा करण्यात आली आहे। तसेच पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या घरासाठी 1,20,000 रुपयांची शासकीय मदतही मंजूर करण्यात आली। तर दिवंगत ज्ञानेश्वर तिकोणे यांच्या गर्भवती पत्नीला सर्व शासकीय योजनांचा लाभ तातडीने मिळावा, तसेच पुनर्वसनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी प्रशासनाला दिले। आमदार सुनील शेळके यांनीही मदतकार्य आणि पुनर्वसनाच्या कामांना गती देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, जिल्हा परिषद सभापती दीपाली हुलावळे, जिल्हा परिषद सदस्य संतोष राऊत, जिल्हा परिषद सदस्य पल्लवी दाभाडे, पंचायत समिती सभापती सुनीता येवले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता रोहित चोपडे, वडगाव, मावळ। कुटुंबाला भेट देण्यासाठी आल्यात, शासन स्तरावर कशा प्रकारे मदत केली जाईल? आताच मी पीडित कुटुंबाच्या एक महिला आहेत त्यांना भेटून आले। त्यांचं सबंध घर उद्ध्वस्त झाल्यामुळे त्या दुसऱ्यांच्या घरी थांबलेल्या आहेत, त्यांच्या चुलत्यांच्या घरी। वाईट अवस्था आहे, पण आता पुढचं तर सगळं चालू ठेवावं लागणार आहे। सरकारतर्फे मला वाटतं की प्रत्येक व्यक्तीला 4 लाख रुपये प्रमाणे 3 व्यक्ती त्यांच्या घरचे गेलेले आहेत, त्याप्रमाणे 12 लाख आपण सरकारतर्फे दिलेले आहेत। आणि घरकुलासाठी म्हणून आपण 1,20,000 देत असतो, तसे 1 लाख रुपये आणि ते 12 लाख त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत। आणि आता 1,20,000 रुपये त्यांच्या घरकुलासाठी म्हणून त्याचं नियोजन केलेलं आहे। शासन खंबीरपणे अशा कुटुंबाच्या मागे उभं राहिलं। प्रशासन नेहमीच कुठल्याही म्हणजे आपल्या जनतेच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याची त्यांची भूमिका आहे। आणि ही घटना अतिशय म्हणजे अचानक घडलेली होती, दुर्दैवी घटना होती आणि अचानक त्या मातीवर थोडासा आता आभाळ कोसळलेला आहे। तर सरकार अशा लोकांच्या नेहमीच जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची नेहमीच भूमिका राहिलेली आहे त्यांची। अजूनही गाव जे आहे ते पुनर्वसनाचा काय गावकऱ्यांची मागणी आहे, त्याप्रमाणे आम्ही आपले आमदार शेळके साहेब, साताराचे पण आमदार मकरंद पाटील आबा, आम्ही सगळ्यांनीच चर्चा केलेली आहे। काही थोड्या अंतरावर जिथे अशी हे नाही गायरान आहे त्या ठिकाणी पुनर्स्थापन करण्याचा विचार आहे। आम्ही सगळेच मुंबईला आता मीटिंग घेऊन गावकऱ्यांची जी इच्छा आहे त्यावरती धोरणात्मक काय जो असेल तो निर्णय होईल आणि तशा प्रकारची कारवाई पुढच्या दृष्टीने आम्ही करू।